नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी। 65 वय ओलांडणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, तर नवीन आरोग्य विमा खरेदी करण्याची मिळणार आता संधी। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आरोग्य विम्यातील वयोमर्यादेची अट आता सरकारकडून हटवण्यात आलेली आहे। आरोग्य विम्यातील वयोमर्यादेची अट ही 1 एप्रिलपासून हटविण्यात आलेली आहे। यामुळे आता 65 वय ओलांडणाऱ्या व्यक्तीला आरोग्य विमा खरेदीची संधी मिळणार आहे। भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आता कंपन्यांना आता सर्व वयोगटातील लोकांसाठी विमा उत्पादने तयार करावी लागणार आहेत। विमा नियामकांच्या परिपत्रकामुळे 65 वय ओलांडणाऱ्या व्यक्तींना आता नवीन आरोग्य विमा खरेदी करण्याची संधी मिळणार आहे। या परिपत्रकानुसार आता विमा कंपन्यांना कर्करोग, हृदय आणि एड्स सारख्या गंभीर आजारांच्या व्यक्तींना देखील विमा खरेदी करण्यास नकार देता येणार नाही। तसेच विम्याचा प्रतीक्षेचा अवधी देखील आता कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता 48 महिन्यांचा कालावधी हा 36 महिने करण्यात आलेला आहे। तसेच 36 महिन्यानंतर आधीच अस्तित्वात असलेल्या अटींच्या आधारे दावे नाकारण्यासही प्रतिबंधित केलेले आहे। आरोग्य विम्यातील वयोमर्यादेची अट काढून टाकल्यामुळे आता विमा खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे। त्यामुळे आता विमा कंपन्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले आदी वर्गातील लोकांसाठी विमा पॉलिसी तयार कराव्या लागणार आहेत। त्याचबरोबर आता ज्येष्ठ नागरिकांच्या विम्यासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक चॅनेल निर्माण करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।